मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। नमस्कार, आपण आलो जत तालुक्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाचर्चा आमची सुरू आहे। माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित आहेत बहुजन समाज पार्टीचे एक धडाडीचे उमेदवार माननीय विक्रम धोणे। गेले 8 ते 10 दिवस अतिशय जोरदारपणे ते प्रचार यंत्रणेमध्ये आहेत। आता प्रचार करता करताच आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत। धोणे साहेब नमस्कार। नमस्कार। गेले 8 ते 10 दिवस आपण जत तालुक्यामध्ये जोरदार प्रचार सुरू केलेला आहे। एक सामाजिक कार्यकर्ता ते बीएसपीचे उमेदवार म्हणून तुमचा आता कसा प्रवास आहे गेले 8 दिवस झालं? वास्तविकता बहुजन समाज पार्टीने माझ्यासारख्या चळवळीतील कार्यकर्त्यावरती जो विश्वास दाखवला आहे तो खरंच मला एक प्रेरणा देणार आहे। कारण गेले अनेक वर्ष या तालुक्याच्या विविध प्रश्नाच्या अनुषंगाने आम्ही सातत्याने शासनाच्या दरबारात विविध आंदोलनं केली, चळवळ उभी केली। या तालुक्यातल्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केलं, अनेक प्रश्न शासन दरबारी मांडण्याचं काम केलं आणि त्याची दखल घेऊन बहुजन समाज पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवून जत तालुका विधानसभेची उमेदवारी मला दिली। त्याबद्दल मी बहुजन समाज पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सुद्धा आपल्या माध्यमातून आभार मानतो। आणि गेले अनेक वर्ष या तालुक्यामध्ये कार्यरत असल्याने या तालुक्याच्या सर्व समस्या माहित आहेत, तालुक्याचं गाव ना गाव माहित आहे, तालुक्यातल्या प्रत्येक गावच्या समस्या माहित आहेत आणि त्याच्यावरती उपायही माहित आहे। त्यामुळं आम्हाला नव्यानं आम्ही निवडणूक आल्यानंतर जनतेच्या दरबारात जाऊन काहीतरी कर्तव्य दाखवण्याची आमची काही आवश्यकता नाही। आम्ही रोजच या सातत्याने या प्रश्नाला सामोरे जातोय आणि या तालुक्यातल्या जनतेला सुद्धा सातत्याने माहित आहे। त्यामुळे आम्हाला निवडणूक ही काही वेगळी नाहीये, उलट निवडणुकीत जनतेचा आम्हाला एवढा पाठिंबा मिळत आहे। लोक आम्हाला लोकवर्गणी देत आहेत आणि तुम्ही उभा राहिला, आम्हाला एक पर्याय मिळाला। हे जातीवादी पक्ष असतील, भुलभुलैया असेल, याला लोक कंटाळलेले जातात। त्यामुळे जनतेनं उलट जनता आम्हाला म्हणजे तुमच्या रूपाने आम्हाला एक पर्याय मिळालेला आहे। त्यामुळे लोकवर्गणी करून मतात्मक आशीर्वाद देणारा एवढा आम्हाला विश्वास आहे। सकाळी तुमची सुरुवात कशी असते? सकाळी तुम्ही किती वाजता उठताय? प्रचाराला कशी यंत्रणा राबवताय? दिवस कशा पद्धतीने असतोय? तुम्ही जेवण कुठे घेताय? त्यानंतर रात्री तुमचा प्रचाराचा समाप्ती कशी असते? थोडंसं या ठिकाणी सांगा। आमचा सकाळचा 6 वाजता आम्ही तयार होतो। त्यानंतर 6 ते 9 फोन करणे, कार्यकर्त्यांना फोन करणे, नागरिकांना फोन करणे। आमचे मार्गदर्शक जी मंडळी या तालुक्यामध्ये कार्यरत आहेत त्यांनी सातत्यपूर्ण आजपर्यंत आम्हाला या मंडळींनी साथ दिलेली आहे, त्यांच्याशी संपर्क करतो आणि 9 वाजता आम्ही प्रचाराच्या निमित्तानं बाहेर पडतो। माननीय काशीरामजींनी जे सांगितलेलं आहे त्या तत्वानुसार बहुजन समाज पार्टीचे सर्व पदाधिकारी आपापल्या घरातून शिदोरे घेऊन, भाजी भाकरी घेऊन आम्ही सगळेजण प्रचाराला बाहेर पडतो। सकाळच्या टप्प्यात आम्ही 4-5 गावं 1 to 1 फिरतो। दुपारच्या प्रहरी झाडाखाली बसून आम्ही सगळेजण एकत्र गप्पा मारत झालेल्या 4-5 गावच्या अनुषंगाने चर्चा करत जेवण करतो। त्यानंतर पुढील गावचा आमचा प्रवास चालू होतो। प्रत्येक गावातील गाववाड्यात जाऊन आम्ही आपल्या समस्या ज्या झालेल्या आहेत, ज्या मांडलेल्या आहेत, जे केलेलं आहे, भविष्यात जे काय करायचं आहे आणि तालुक्यावर आलेलं परकीय संकट काय आहे, तालुक्याची अस्मिता काय आहे, तालुक्याला आजपर्यंत कशा पद्धतीने आपल्याला फसवलं गेलेलं आहे, हे दिलेल्या प्रचाराच्या निमित्तानं देत असलेल्या एमआयडीसीचं आश्वासन कशा पद्धतीने चुकीचं आहे, दिशाभूल करणार आहे। तालुक्यातल्या जनतेला दूध खोळ समजून ते दिशाभूल करण्याचा प्रकार चाललाय, तो कुठेतरी थांबला पाहिजे। हे अशा प्रचाराचे मुद्दे, विविध मुद्दे घेऊन तालुक्याची अस्मिता जागृत करून, तालुक्याचा स्वाभिमान जागृत करून हा तालुका कुणाला विकला जाणार नाही, हा तालुका कुणाचा गुलाम होणार नाही, हा तालुका स्वाभिमान हे मताच्या रूपाने दाखवून देण्याची संधी जतकरांना आलेली आहे। ती प्रचाराच्या निमित्त आम्ही जतकरांपुढे ह्या सगळ्या मांडत आहे। धोणे साहेब, तुम्ही जे चळवळ उभार केली, जे मोठ्या प्रमाणात आंदोलन केला, मोठ्या प्रमाणात अनेक उपोषण केला, तुम्ही विविध विषयावर एखाद्या सामान्य माणसाचं रेशन कार्ड संदर्भात तुम्ही जे जनतेसमोर आणून ठेवला, ते प्रसार माध्यमाच्या माध्यमातून, या माध्यमातून तुम्हाला उमेदवारी मिळाली असं वाटतंय का? निश्चित, मी आजपर्यंत केलेल्या कामाच्या जोरावरतीच ही मला आज देश पातळीवरती नोंदणीकृत असलेला राष्ट्रीय पक्ष म्हणून ज्याची गणना 3 नंबरला ज्या बहुजन समाज पार्टी या देश पातळीवरच्या पक्षानं माझ्यासारख्या कार्यकर्त्या चळवळीच्या केलेल्या कामाच्या जोरावर उमेदवारीची मला दिलेली आहे। निश्चित मला या कामाचाच फायदा झालेला आहे। तुम्ही जे चळवळ उभा केला त्या माध्यमातून तुम्हाला जी उमेदवारी मिळाली, या उमेदवारी माध्यमातून तुम्हाला पक्षाकडून चांगला सपोर्ट मिळेल काय? निश्चित, पक्षाचं सेक्टर सगळं तालुक्यावर संघटन आहे। त्या संघटन प्रत्येक, आता आम्ही काल बिरुळ भागात होतो तर बिरुळ भागाच्या जिल्हा परिषद गटातले सगळे कार्यकर्ते आमच्या सोबत होते। प्रत्येक गावागावात घराघरात आम्ही आमचं पॉम्पलेट पोहोचवले, आमची भूमिका मांडली। संध्याकाळी सभा असतील, बैठका असतील,
त्या माध्यमातून आम्ही आमची भूमिका, बहुजन समाज पक्षाची भूमिका मांडतो. हे जातीवादी पक्ष असतील, हे भांडवलशाही पक्ष असतील, हे जनतेला सत्तेतून पैशातून सत्ता, हे कालचक्र करून जनतेला गुलाम बनवण्याचं स्वप्न बाळगतात. तर ह्याला कुठेतरी छेद देण्यासाठी माननीय काशीरामजीने 85% बहुजनांच्या हातात राजसत्ता मिळाली, राजसत्तेच्या माध्यमातून हक्क, अधिकार आणि न्याय मिळाला पाहिजे यासाठी या देशातील बहुजनांना स्वतंत्र एक व्यासपीठ विचारपीठ उपलब्ध करून दिलं बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून. आणि माननीय बहिणजी मायावतींच्या नेतृत्वाखाली हे सगळं चालू आहे. तर ती भूमिका आम्ही इतर पक्षाच्या तुलनेत आमच्या पक्षाची भूमिका आणि आमच्या पक्षाला काय अपेक्षित आहे, आमच्या पक्षाची आयडिओलॉजी काय आहे, या देशातील सर्व महापुरुषांनी माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी, माणसामध्ये समानता येण्यासाठी जे विचार दिलाय त्या विचारावर हा चालणारा पक्ष आहे. आणि हे जातीवादी पक्ष असतील, भांडवलशाही पक्ष असतील, यांना विषमता निर्माण करायचे, मोठमोठ्या लोकांच्या हातात सत्ता देऊन इतर सामान्य जनतेला गुलाम बनवण्याचं स्वप्न बाळगणारी ही आयडिओलॉजी आणि आमची आयडिओलॉजी आहे. या देशात समानता आली पाहिजे, ही भूमिका आम्ही जनतेच्या समोर घेऊन जात आहे. जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे. गेल्या अनेक वर्षापासून या तालुक्यातील लोक, आता आपण जर बघितलं तर सध्या जवळजवळ गेल्या 15 दिवसापासून, दिवाळीच्या अगोदरपासून अनेक लोक ऊस तोडीसाठी जात आहेत. काही लोक ट्रॅक्टरमधून बसून जात आहेत, त्यांच्याशी आम्ही कालच चर्चा केली. काही लोक ट्रकमधून जातात. हे गेली जवळजवळ 30-40 हजार लोक दरवर्षी जातात. अनेक निवडणुका झाल्या, अनेक मोर्चे झाले, अनेक आंदोलन झाले, अनेक आश्वासन झाले, अनेक सरकार आले, अनेक सरकार गेले. मात्र या जत तालुक्यातील जे मजूर आहेत त्यांच्या हातातील कोयता काही थांबायला तयार नाही. याविषयी काय सांगता येईल तुम्हाला? हे निश्चितच ही जतसाठी खेदजनक बाब आहे. याला राजकीय मानसिकताच कारणीभूत आहे. गेले स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर या इथल्या तालुक्यातील जनतेला ना पिण्याचं पाणी मिळालं, ना शेतीचं पाणी मिळालं, ना हाताला काम मिळालं. आणि इथला तालुका कायम परावलंबी राहिला पाहिजे अशी मानसिकता बाळगणार हे भांडवलशाही पक्ष आहेत. त्यामुळेच हा तालुका दुष्काळी राहिला, मागास राहिला, विकासापासून मागास राहण्यात या राज्यकर्त्यांची मानसिकता याला कारणीभूत आहे. म्हणूनच या तालुक्यातील जनतेमध्ये आता उठाव झालेला आहे. नको भाजपा, नको काँग्रेस, आता आम्हाला आमच्या हक्काचा बहुजन समाज पार्टी पाहिजे अशी लोकांची मानसिकता आता झालेली आहे. आणि लोक त्यामुळेच आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना, चळवळीच्या पक्षाला लोकवर्गणीतून पाठबळ देत आहेत. यावरून आम्हाला एक विश्वास आलेला आहे लोकांना काय आता बदल हवा आहे आणि तो निश्चित या 23 तारखेला बदल झालेला आम्हाला सर्वांना दिसेल. बदल हवा आणि आमदार नवा असं ब्रीदवाक्य घेऊन तुम्ही सध्या वाटचाल करत असताना सध्या जर बघितलं तर म्हैसाच्या पाण्यासाठी गेल्या जवळजवळ 30-35 वर्षे या तालुक्यातील अनेक लोकांनी संघर्ष केला. तुम्ही सुद्धा संघर्ष केलेला आहे. मात्र जतच्या पश्चिम भागात काही गावामध्ये, ठराविक गावामध्ये पाणी पोचल्यानंतर त्या भागातील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला. त्यानंतर ऊस पीक वाढलं, त्यामुळं एक आर्थिक राजकारण चांगल्या पद्धतीने झालं. मात्र पूर्व भागातील अजूनही 65 जे गाव आहेत प्लस 8 गाव आहेत ते अजूनही टाहो फोडत आहेत पाण्यासाठी. काय सांगता येईल याविषयी तुम्हाला? याविषयी सत्ताधारी राजकारत्यांची मानसिकता याला कारणीभूत आहे. इच्छाशक्ती नाही, इच्छाशक्तीच्या अभावामुळे होतोय. या तालुक्यातल्या जनतेला गृहीत धरून हे सगळं डावपेच राजकारण आणि या तालुक्याला सावत्र भावाची वागणूक देण्याचं काम ह्या भाजप आघाडीच्या पक्षानं, भाजप देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे. हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून सांगतो. 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात संघ येथे देवेंद्र फडणवीस, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या तालुक्यातल्या जनतेला सांगितलं होतं की विस्तारित म्हैसा योजनेची तत्वता मंजुरी झालेली आहे आणि त्याला कामाला, आचारसंहिता जमलेल्या कामाला सुरुवात होईल. पण प्रत्यक्षात हे दिशाभूल करणारी थापाडी मंडळी, या मंडळीने 2024च्या विधानसभा निवडणुकीची वाट पाहूपर्यंत त्यांनी कोणतीही कृती केली नाही. पण मधल्या काळात या तालुक्यातल्या जनतेतनं उठाव झाला, आम्हाला सोयी सुविधा द्या नाही तर आम्ही कर्नाटकात जातो. त्यावेळेला या राज्याच्या उद्योग मंत्र्यांनी आपल्या तालुक्याला येऊन भेट देऊन तोंडाला पानं पोचण्याचा केविलवाना प्रयत्न केला. जी आत्मीयता दाखवायला बोल ती दाखवली नाही. फक्त मुचंडी असेल तिकोंडीला या ठिकाणी भेटी दिल्या आणि जो विश्वास द्यायला पाहिजे होता जतच्या जनतेला तो दिला नाही. त्यानंतर उठाव झाल्यानंतर परत विस्तारित म्हैसा योजनेची चर्चा चालू झाली, प्रशासनाची चर्चा झाली. या तालुक्यातील जनतेने ज्यावेळेला उठाव केला त्यावेळेला म्हैसा विस्तारित योजनेची टेंडर प्रक्रिया केली. पण वास्तविकता 2000 कोटीची टेंडर प्रक्रिया करण्यासाठी सुद्धा या तालुक्यातल्या जनतेनं वेगवेगळ्या पातळीवरती आंदोलन केली आणि त्यानंतर टेंडर प्रक्रिया. त्यामुळे आज हे भाजपचे मंडळी म्हैसाला 2000 कोटी दिल्याचा मोठा डांगोरा पिटत आहेत.
पण त्यांची जर नियत साफ असती, त्यांची या तालुक्याबद्दल जर आत्मीयता असती तर निवडणुकीची आचारसंहिता लागायची वाट बघायची काही गरज नव्हती. त्यांनी गेल्या 5 वर्षापूर्वी ही सगळी प्रक्रिया, गेल्या 2.5 वर्ष देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रात भाजप युतीचं सरकार आहे, मग त्यांनी त्याच वेळेला हे करायला पाहिजे होतं. पण त्यांचे ओटात एक आणि पोटात एक या तालुक्याच्या बाबतीत हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे या जनता, ही जतची जनता आता भाजपच्या दिशाभूलीला आणि थापाड्याला बोलणार नाही, हे या तुम्हाला या निवडणुकीतून दिसून येईल. 6 दिवसापूर्वी इथं प्रचाराचा शुभारंभ झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आले होते. भाषण करताना सुद्धा त्यांच्यामध्ये म्हैसाळच्या योजनेचा काय विषय झाला नाही फार काही, त्याविषयी काय सांगता येईल तुम्हाला? तुम्ही जर बारकाईनं देवेंद्र फडणवीस मांडलेली भूमिका बघितली तर लक्षात येईल, ते येऊन फक्त आपल्याला गोलगोल शब्दांचा खेळ करून गोलगोल फिरवलेला आहे. या तालुक्यात ऑलरेडी अस्तित्वात असलेल्या एमआयडीसी उद्योग आणण्याच्या दृष्टीने त्यांची काही भूमिका नाही. अस्तित्वात नसलेली, जिथं 1 गुंठा शासनाची जमीन नाही, जिथं पिण्याच्या पाण्याची सोय नाही, जिथं लाईटची सोय नाही, अशा ठिकाणी पंचतारांकित आंतरराष्ट्रीय म्हणजे शब्द, मोठे शब्द बोलायचं आणि या तालुक्यातल्या जनतेला दिशाभूल करायचं. बडे बाडे बाते भीक मांगे खाते अशी एक आमच्या ग्रामीण भागात म्हण आहे. त्या पद्धतीने या तालुक्यातल्या जनतेला त्यांनी मोठे स्वप्न दाखवायचं आणि प्रत्यक्षात काही होणार नाही अशा पद्धतीचं केलंय. पण या तालुक्यातली जनता सुज्ञ आहे. या खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस या तालुक्याच्या विभाजनाच्या प्रश्नावरती भूमिका मांडायला पाहिजे होती. म्हैसाळ योजनेच्या शाश्वत विकासावरती बोलायला पाहिजे होतं. या तालुक्यातली कायमस्वरूपी या तालुक्यामध्ये शिक्षकांची रिक्त पदं मोठ्या प्रमाणात, अनेक प्रशासकीय कार्यालयातील रिक्त पदं मोठ्या प्रमाणात, अनेक कृषी विभागाचे धोरणात्मक काही नाहीये, काहीच नाहीये. फक्त मोठे गप्पा मारणे आणि तालुक्यातल्या जनतेची दिशाभूल करणे एवढाच एक कलमी त्यांचा कार्यक्रम चालू आहे. पण या एक कलमी कार्यक्रमाला जनता बोलणार नाही. कारण 2009 साली या देशात, या राज्यातल्या पश्चिम महाराष्ट्रात पहिलं कम हे जत मध्ये बोललं होतं आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना ज्या भारतीय जनता पक्षाने जतसाठी काहीतरी विशेष करायला हवं होतं अशी जतकरांची अपेक्षा होती. पण जतकरांचा अपेक्षा भंग झालेला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना या 23 तारखेला सुद्धा अपेक्षा भंग झालेला, देवेंद्र फडणवीसांचा सुद्धा अपेक्षा भंग झालेला आपल्याला पाहायला मिळेल. कारण हा पराभव पडेकरांचा नाही तर हा देवेंद्र फडणवीसांचा पराभव आहे. जतचा पराभव म्हणजे फडणवीसांचा पराभव आहे. ती करण्याची संधी जतकर जनता गमावणार नाही असा मला आत्मविश्वास आहे. विक्रमजी, आता मगाशी विषय निघाला जो कोयत्याचा विषय. आपल्या तालुक्यात गेले अनेक विषय, प्रत्येक निवडणुकीत हा विषय चर्चेला येतो की प्रत्येक वेळी की ऊसतोडीला जाणारा, ऊसतोडी प्रत्येक एवढा मजूर जातोय हे पाहण्यासंदर्भात हा खरोखर ऊसतोडीचा कोयता खरोखर बंद होणार का, असंच विधानसभेला प्रत्येक निवडणुकीत चर्चाच होणार आहे? यासाठीच बहुजन समाज पार्टीनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली आहे. त्याचं कारण असं आहे, जी होणारी काम आहे ती शाश्वत होणं गरजेचं आहे. आज साधं गणित तुम्हाला सांगतो, विस्तारित म्हैसाळ योजनेचं कार्यक्षेत्र हे जत तालुका आहे. पण या विस्तारित म्हैसाळ योजनेचं कार्यालय कागदोपत्री बेडगलाय आणि कारभार चालता सांगलीच्या वारणालीतून. हीच आमच्या जनतेची किती मोठी दिशाभूल आहे. ज्या योजनेसाठी हे कार्यालय स्थापन झाले, ज्या योजनेचं कार्यक्षेत्र जत तालुका आहे, त्या योजनेचं कार्यालय सुद्धा जत मध्ये हे करू शकलेलं अपयशी सरकार आहे. हे सरकार फक्त आपली दिशाभूल करतंय. जे एमआयडीसीची बात मारतंय, जे म्हैसाळ योजनेला 2000 कोटीची बाता मारतंय आणि जत तालुका 1 नंबरला आणतो. मी इतके वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, विरोधी पक्ष नेते होते, यांनी काय या जतकडे दुर्लक्ष केलं? या तालुक्याचा आमदार तुमच्या पक्षाचा नाही म्हणून तुम्ही या तालुक्याकडे जाणीवपूर्वक सावत्रपणाची वागणूक दिली. या तालुक्यातले अनेक विकास कामं मागच्या काळात मंजूर होती. तर या राज्यातील जिथं आमदार, मुख्यमंत्री हे एका कुठल्या पक्षाचे नसतात तर ते संपूर्ण राज्याचे असतात. मंत्रिमंडळ हे सगळं राज्याचं असतं. पण त्यांनी या तालुक्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे. तर यांना एवढाच जतचा पळका होता तर गेल्या 2.5 वर्षाच्या काळात निवडणुकीच्या तोंडावरती धरून कोट्यवधी निधी आणलेल्या घोषणा केल्या. प्रत्यक्षात घोषणा झाला आणि किती निधी आला याची जर पडताळणी केली तर सगळं समोर सत्य लक्ष देईल. फक्त हे बोलबोलाया चालू, ह्या बोलबोलायला जनता फसणार नाही एवढा मला निश्चित आत्मविश्वास आहे. आणखीन एक विषय, आपण मगाशी बोलता चर्चा झाली आपली की तालुक्याचं खऱ्या अर्थानं विभाजन करणं. आता देवेंद्र फडणवीस किंवा भाजपच्या काळात सत्ता असताना देखील, सगळं असताना देखील हे तालुक्याचं विभाजन झालेलं नाही. हे खरंच तुम्हाला खंत वाटते का याबाबतीत? या बाबतीत खंत म्हणजे मोठी खंत आहे जतकरांची. कारण 2014च्या काळामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता होती. त्यावेळेला जतकरांना वाटत होतं या तालुक्याचं विभाजन होईल, त्रिभाजन होईल. पण जतकरांची या भाजप सरकारनं कुचेष्टा केली. फक्त अपर तहसील कार्यालय संघ काढलं, तिथं 1 अधिकारी आणि 2 कर्मचारी या तिघांच्या
फक्त आपण म्हणजे या जतकरांची दिशाभूल करून वेळ मारून देण्याचं काम केलंय. आजही निवडणुकीकडे तोंडाला हे दिशाभूल करून वेळ मारून देण्यासाठी काम करत आहेत. यांना या जतच्या मातीची काही देणं घेणं नाही आहे. कारण ज्या भारतीय जनता पक्षाला सलग 15 वर्ष या तालुक्यात विविध आमदार मिळाले, त्या भारतीय जनता पक्षाला 2,90,000 मतदारात एक उमेदवार मिळाला नाही. इथंच भारतीय जनता पक्षाचा पराभव झालेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा सपशेल अपयशी ठरलेला आहे. आणि ज्या भारतीय जनता पक्षाने दिल्लीपर्यंत सत्ता असताना या तालुक्याचं विभाजन करणं अपेक्षित होतं, पण त्यांनी केलेलं नाही. आणि एक अधिकारी आणि 2 कर्मचारी आणि बाकीचा सगळा कारभार हा जतमधून चालतो. ना पुरवठा शाखा नाही, ना दुय्यम निबंधक कार्यालय नाही. अगदी 5 रुपयाचं तिकीट घ्यायचं असेल तर त्यांना जतला यावं लागतं. ही पूर्व भागातील जतकरांची शोकांतिका आहे. आणि त्यामुळेच हा पूर्व भागातील जतकर जनता हा पूर्ण त्रासलेला आहे. ते आपला रोष या मतदानातून दाखवणार आहे. ज्याप्रमाणे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूर्वीच्या काळात फसवलं, त्याच पद्धतीनं भाजपनं तोच किस्सा गिरवलेला आहे आणि जत तालुक्याला गृहीत धरलेला आहे. त्यामुळे जतची जनता काँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असं गृहीत धरून आता तिसरा पर्याय म्हणून बहुजन समाज पार्टीकडे आशेनं पाहते आणि म्हणून आम्हाला त्यांनी लोकसहभागातून लोकवर्गणीतून आम्हाला पाठबळ देत आहेत. खरंच क्षेत्रफळाच्या दृष्टीनं, लोकसंख्येच्या दृष्टीनं तालुक्याचं विभाजन करणं खरंच गरजेचं आहे काय? महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्याचं जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढं जत तालुक्याचं क्षेत्रफळ आहे. त्यामुळे नुसतं विभाजन नाही तर या तालुक्याचं त्रिभाजन झालं पाहिजे. कारण सत्ताधारी राज्यातील वजनदार मंत्र्यांनी त्या काळामध्ये आपापल्या तालुक्याचं विभाजन केलं, पण जत तालुक्याला जाणीवपूर्वक विभाजनापासून दुर्लक्ष ठेवलं. हे जतकर जनता विसरलेली नाही. जत तालुक्याचा जर बॅकलॉग गेल्या अनेक वर्ष या ठिकाणी पेंडिंग आहे. आज जर रस्त्याची अवस्था बघितली तर तालुक्यातले जर रस्ते करायचे असतील आणखीन 100 कोटी रुपये या तालुक्याला गरज आहे. अनेक रस्त्यामध्ये खड्ड्यात रस्ता आहे, का रस्त्यात खड्डे अशी अवस्था आहे. सांगली जिल्ह्याचे जे पालकमंत्री होतात, जे जिल्हा नियोजन मधून मिळणारा जो निधी आहे तो निधी तिकडेच घेऊन जातात. जत तालुक्यात तो निधी मिळत नाही अशी सध्या अवस्था आहे. माहितीच्या अधिकारी खाली सुद्धा अनेक लोकांनी ती माहिती मागितली असता तर तो जे दुष्काळी तालुका आहेत या तालुक्याला तो निधी आला नाही. या संदर्भात काय सांगता येईल तुम्हाला? निश्चित हा मुद्दा महत्वाचा आहे. यासाठी आपल्या इथले जे झालेले लोकप्रतिनिधी अपयशी ठरलेले, त्यांचं तिथं काय वजन नाही हे सिद्ध झालेलं आहे. दुसरं पालकमंत्री सुद्धा आता सध्याचे पालकमंत्री जतमधून त्यांची राजकीय सुरुवात झाली, पण त्यांनी सुद्धा जे म्हणावं असं जे लक्ष द्यायला पडत त्यांनी दिलेलं नाही. म्हणजे त्यांचंही जतवर पुतनामावशीचं प्रेम आहे असंच म्हणावं लागेल. त्याच पद्धतीने तुम्ही एक मुद्दा विशेष काढला की विकासाचा बॅकलॉगच्या अनुषंगानं या राज्यामध्ये केळकर समिती स्थापन झाली होती 2013 साली. त्या समितीने एक अहवाल दिला होता की विकासाचा मुद्दा बॅकलॉग न करता, विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी जिल्हा स्तर न ठरवता तालुका निहाय बॅकलॉग भरून काढावा. त्याच वेळेला या पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुके विकासाच्या मुख्य प्रवाहात येतील. पण या भाजपचा पश्चिम महाराष्ट्रात असलेला राग व्यक्त करण्यासाठी त्यांनी त्या केळकर समितीची अंमलबजावणी न करता जिल्हास्तरीय विकासाचा बॅकलॉग भरण्याचा जो जुनी पद्धत आहे तीच पद्धत वापरली. त्यामुळं या तालुक्यातला पश्चिम महाराष्ट्रातील सर्व दुष्काळी तालुके मागास राहण्यात हे भाजपचं धोरण कारणीभूत आहे. ज्या वेळेला या राज्यात केळकर समितीने दिलेल्या अहवालाची जर अंमलबजावणी झाली तरच या पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुके मागास तालुके विकासाच्या मुख्य प्रवाहात येतील. अन्यथा कायम अशाच पद्धतीनं हे भाजपला जत किंवा पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांचे पुतनामावशीचं प्रेम आहे हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. कारण ज्या वेळेला जिल्ह्याचा ज्या वेळेला रोष बघितला जातो त्यावेळेला तालुक्याचा पश्चिम भागातील भाग पाणी नदीकाठचा भाग आहे, त्यांचं उत्पन्नाची संख्या बघितली तर ती मोठी राहते आणि ती जिल्हा स्तरावरती ह्याच्यामध्ये तो विकास कमी, पश्चिम महाराष्ट्राचा जिल्हा असल्यामुळं किंवा नदीकाठचा भाग असल्यामुळे हा जिल्हा उत्पन्नात मोठा दिसतो. त्यामुळे यांचा मागासलेपण सिद्ध होत नाही. त्यासाठी तालुकावर मागासलेपणाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी केळकर समितीने दिलेला अहवाल तो लागू करणं आणि माझ्या प्रचारातला सुद्धा मुद्दा तोच आहे. जोपर्यंत तालुका स्तरावरून विकासाचा बॅकलॉगाची चर्चा होणार नाही तो केळकर समितीचा अहवाल हा 100% लागू होण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. कारण त्यातच तालुक्याचं हित आहे. जत तालुक्याचा दुष्काळ जर बघितला तर गेले 30 ते 40 वर्ष आम्ही सुद्धा गेल्या 35 वर्षामध्ये पत्रकारितेच्या माध्यमातून या दुष्काळाच्या बातम्या अनेक ठिकाणी केल्या. गावोगावी अनेक ठिकाणी आपण काही ठिकाणी त्याचे प्रयोग केले किंवा काही गावामध्ये आम्ही भेटी दिल्या. दरवर्षी जर बघितलं तर 100 टँकर या तालुक्यामध्ये फिरतात. जवळजवळ वर्षाला 25 ते 30 कोटी त्यावरती खर्च होतात.
मात्र एकंदरीत जर या दुष्काळाची स्थिती जर बदलायची असेल तर जत असेल, कवठेमंकाळ असेल किंवा आटपाडी असेल, महाराष्ट्रातील 50 ते 60 तालुके दुष्काळाचे, यासाठी स्वतंत्र एखादं महामंडळ करून त्याला जादा निधी देऊन या तालुक्याचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी तो प्रयत्न होईल काय आणि त्याचा फायदा होईल काय, याविषयी काय सांगता? निश्चित त्याचा फायदा होईल, पण त्यासाठी त्याला राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची मानसिकता यापूर्वी नव्हती, पण भाजप सत्ता आल्यानंतर लोकांना वाटायचं बाबा काहीतरी दुष्काळ तालुक्यासाठी होईल असं वाटत होतं, पण प्रत्यक्षात काहीही झालेलं नाही. म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने ज्या पद्धतीने या दुष्काळी तालुक्यांची फसवणूक केली, वेळ मारून नेला, त्याच्या दुपटीनं स्वप्न मोठी मोठी दाखवली भाजप माहितीनं, पण प्रत्यक्षात कृत्रिमता त्याच्या उलटी केली आणि तो त्यांचाच कित्ता गिरवला. म्हणूनच या तालुक्यातील किंवा पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुके म्हणतायत काँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, म्हणून त्यांना तिसरा पर्याय बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून आज आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे. दुष्काळी महामंडळ करून त्याला जर वेगळा निधी दिला तर त्या माध्यमातून विकास होईल, निश्चित विकास होईल. ते केळकर समितीनं तेच सांगितलेलं आहे. स्पेशल तालुका वाईज जर विकासाचा बॅकलॉग भरून काढला, तालुका निकष ठेवून जर विकासाचा रेषा ठरवला तरच हे तालुके, पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुके विकासाच्या मुक्ती पर्वात येतील. आता तुम्ही म्हणला पालकमंत्री आपल्या सुरुवात त्यांची इज्जतमधून आहे, तर खऱ्या अर्थाने ज्यावेळी ते पालकमंत्री झाले, मंत्री झाले, खऱ्या अर्थाने जे त्यांची जी निधीची अवस्था होती, म्हणजे निधीचे वाटप करायला पाहिजे होतं, त्यांनी त्या सदन तालुक्यात न बघता खऱ्या अर्थानं दुष्काळ तालुक्यात जास्त निधी द्यायला पाहिजे होतं. त्यातलं एक उदाहरण म्हणतो तुम्हाला, तर त्यांनी ते जिल्हा नियोजन समिती त्यांची आहे, जिल्हा नियोजन समितीमध्ये त्या पोलीस गाडीसाठी निधी दिला जातोय. त्याच्या खऱ्या अर्थानं गाड्या घेण्यासाठी खरं तर गृह खातं त्यांना सेपरेट आहे, स्वतंत्र आहे. त्या निधीचा जिल्हा नियोजन खर्च करणं गरजेचं नाही आहे. त्यांचा गृह खातं त्यांना स्वतंत्र आहे, तिथं खर्च करायला पाहिजे होतो. तेच निधी इकडे जर तालुक्यात वळवायला पाहिजे होतं, मात्र खऱ्या अर्थानं तसं झालेलं नाही. याबाबतीत काय म्हणाल तुम्ही? निश्चित याला राजकीय धोरण कारणीभूत आहे. राज्यकर्त्यांनी गृह खात्याचा स्वतंत्र तरतूद करून या ठिकाणी सांगली पोलीस विभागाला गाड्या देण्याचं जे ते राज्याचं धोरण ठरवून करायला पाहिजे होतं. वास्तविकता पोलीस विभागाच्या अनुषंगानं मी तुम्हाला सांगतो, या जत तालुक्यामध्ये 3-4 पोलीस ठाणे असायला पाहिजे होते, पण प्रत्यक्षात 2च पोलीस ठाणे आहेत आणि एका पोलीस स्टेशनचा कार्यक्षेत्र म्हटलं तर जवळजवळ 60-70 किलोमीटरच्या अंतराचं एक पोलीस स्टेशन आहे. म्हणजे एकीकडे पोलीस ठाणे 2, पोलिसांची संख्या कमी आणि गुन्ह्यांची संख्या मात्र जादा. म्हणजे एका सध्या कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यावरती सुद्धा 3-3 दिवस सलग दुट्या करण्याचं काम करावं लागतं. म्हणजे त्या कामाचा अतिरिक्त ताणून त्याच्या शरीरावरती कौटुंबिक परिणाम होत आहे. तर याकडे राज्याचं धोरणच व्यवस्थित नाही ना, हे राज्यकर्ते अपयशी ठरलेले आहेत. तुम्ही इस्लामपूरला स्वतंत्र ट्रॅफिक पोलीस स्टेशन केलं आहे, इस्लामपूरपेक्षा जत मोठा आहे, जत स्वतंत्र ट्रॅफिक पोलीस स्टेशन. यासाठी मी यापूर्वी आंदोलन केलेलं आहे आणि जिथं जिथं उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत तिथं स्वतंत्र वाहतूक शाखा आहे, पण एकमेव जत तालुका आहे तिथं नाही. यासाठी आम्ही आंदोलन केली, आम्हाला आयजींना भेटलो, आयजींनी सुद्धा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला, पण राज्यकर्त्यांची मानसिकता या तालुक्याकडे बघण्याची दृष्टीच व्यवस्थित नसल्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले. या संदर्भात आपल्या इथं सुद्धा आंदोलन झालं, किमान आमच्या इथं वाहतूक नियंत्रण विभाग सेपरेट झाला पाहिजे, यासाठी रस्ता रोको झाला, यासाठी आंदोलन झाले. खऱ्या अर्थानं इथं कोण याचा थांबवलं जातं किंवा यावर निर्णय घेतला जात नाहीये, कशासाठी विलंब होत आहे या गोष्टीसाठी? हे राज्यकर्त्यांची मानसिकता याला कारणीभूत आहे आणि हे पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुके विकासाच्या मुख्य प्रवाहात आलं नाही पाहिजे, म्हणून हे सत्ताधारी मंडळ आणि विरोधी मंडळ हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन मध्ये, या दोघांची मानसिकता एकच आहे, फक्त हे दोन्ही वेगवेगळेच पण मानसिकता एकच आहे. त्यामुळे याला हे कारणीभूत, हे सत्ताधारी भाजप असेल, विरोधी काँग्रेस असेल, हे सगळे एकच आहेत. आता आपण शेवटच्या चर्चासत्राकडे येतोय. सध्या आता तुम्ही सगळ्या मतदारसंघात फिरून आलेला, दौरे तुमचे सुरू आहेत, तुमच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे काय आहेत हे सोडून? तालुक्याच्या प्रचाराचे मुद्दे, विकासाचे मुद्दे, विकासाचा तालुका विकासाच्या मुख्य प्रवाहात कसा येईल, या तालुक्याचं शोषण कशा पद्धतीने केले गेलेलं आहे, त्यांना शोषण करणारी प्रवृत्ती कुठले आणि त्या प्रवृत्तीचा आपल्याला काय दूरगामी परिणाम होणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा आहे. यापूर्वी सुद्धा प्रकाश शेंडगेच्या रूपानं परत तालुक्यातील आमदार झाले आणि 11 PA झाले. तालुक्यातल्या जनतेला नक्की कुणाला भेटायचं, कुणाशी संपर्क साधायचा, हे तालुक्यातील जनता संभ्रम होती. त्यामुळे तालुक्यातल्या जनतेला दूध पोळलेलं आहे, आता ताक सुद्धा फुंकून पिणार असं मला हे वातावरण मी बघतोय आता ग्रामीण भागात. आणि हे प्रमुख जे काँग्रेस असेल, भाजप असेल, हे विकासाच्या मुद्द्यावर चर्चा न करता जातीच्या भांडणं लावणे, जातीत भिंती निर्माण करणे, जातीयता निर्माण करणे, भांडवलशाहीच्या जोरावरती जनतेला गुलाम करण्याचे स्वप्न बाळगणे हे चालू आहे. आणि आमचं जाती बांधणे
आपण भाऊ आहे, भाईचारा निर्माण करणे हे बहुजन समाज पक्षाचं काम आहे. त्याचबरोबर इथल्या स्थानिक प्रश्नांचे आम्ही गेले अनेक वर्ष सातत्याने आंदोलनाच्या माध्यमातून ज्या भूमिका मांडल्या ते प्रश्न सोडवण्यासाठीच आम्हाला सातत्याने या सभागृहात जाण्यासाठी आम्ही जनतेला आवाहन करतोय. तुम्ही आता जाती संदर्भात सांगितला, खऱ्या अर्थानं तालुक्यात या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरोखर जातीमध्ये तेढ निर्माण झाली आहे का? 100% झालेला आहे. यापूर्वी या तालुक्यात कधी महाराष्ट्रात कुठेही जाती दंगली झाले तर त्याचा कधीही जत तालुक्यात कधी त्याचा इफेक्ट होत नव्हता किंवा कधी क्रियेला प्रतिक्रिया उमटत नव्हती. पण दुर्दैवानं या निवडणुकीच्या काळामध्ये या राज्यकर्ते स्वतःच्या सोयीसाठी ही प्रत्येक जातीत भांडणं लावायचं काम करतात आणि प्रत्येक जात माझ्यासोबत आहे दाखवण्यासाठी केविलवाना प्रयत्न करतात. त्यांच्या लक्षात झालं ही निवडणूक राज्याचं धोरण ठरवणार आहे, विकासाचं धोरण ठरवणार आहे. ते याकडे दुर्लक्ष करून ही जातीच्या स्पर्धेची निवडणूक असल्यासारखी ही वातावरण सध्या निर्मिती केली जात आहे. हे जतच्या भविष्यासाठी घातक आहे आणि जतकरांनी सुद्धा अशा जातीपातीच्या ह्याला थारा न देता आम्ही निधर्मी आहे, निजातीवादी आहे आणि आम्ही तालुक्यातली जनता या कोणत्याही आमिषाला असल्या भूलथापांना बळी पडणार नाही, जातीत भिंती उभा करणार नाही. अशा पद्धतीने या तालुक्याचा एक सांस्कृतिक वारसा वेगळा आहे. इथला प्रत्येक जण एकमेकाच्या सुख दुःखात गुन्हा गोविंदानं राहणारा हा तालुका आहे. या तालुक्याच्या इतिहासात कधीही जातीवरून भांडणं झाली नाहीत, कधी जातीवरून गट पडले नाहीत, तट पडले नाहीत आणि पहिल्यांदाच हे या निवडणुकीच्या निमित्ताने जत मध्ये विष पेरणी चालू आहे. हे कुठं तर थांबलं पाहिजे आहे आपल्या माध्यमातून जतकरांना आवाहन करतो. कारण निवडणुकी 15 दिवसाचे आणि आपली नाती गोती आपला संबंध हा वर्षानुवर्षाचा पिढ्यानपिढ्या आपण एकत्र गुन्हा जातोय. या राजकारणासाठी आपण आपल्यात अंतर पडू देऊ नका. भले राजकारण बाजूला ठेवा पण आपल्यातला अंतर न पडून देता सामाजिक विद्रोह कुठेही आपल्याला भविष्यासाठी परवडणार नाही. त्यामुळे जतकरांना सुद्धा मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो, ह्या राजकारण्यांच्या भूलथापांना दिशाभूलीला बळी पडून आपल्यातला अंतर पडू देऊ नका. ह्या जाती या मानव निर्मित आहेत, व्यवसायाच्या निमित्तानं जाती झाल्या आहेत. मानवता ही एकच जात आहे आणि निवडणुकीसाठी ही मंडळी आपल्यामध्ये भांडणं उभा लावण्याचा केविलवाना धडपड करून मतं मिळवण्यासाठी ही यांची केविलवानी धडपड आहे. पण जतची जनता सुज्ञ आहे. पूर्वी लोक जतच्या जनतेला खुळी समजत होते पण जतची जनता दूध खुळी नाही हे तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत 23 तारखेला निश्चित लक्षात येईल. या निवडणुकीच्या प्रचार दरम्यान बरेच वादग्रस्त मुद्दे निघाले. काही जाती आता तुम्ही जे म्हणला त्यामध्ये कोण काय बोललं, कोण काय ह्यांना बोललं की समाजाच्या, असं बरेच म्हणजे दंगा झाले. या संदर्भात तुम्हाला जातीमध्ये जे ते निर्माण झाले हे जातीभेद संपणार काय? या निवडणुकीनंतर संपणार का त्याच्या अगोदर संपणार? नाही, ह्या तालुक्याचा विचार करता तालुक्यात कधी जातीभेद झालेला नाहीये आणि कधी भविष्यात पण होईल असं आम्हाला वाटत नाहीये. पण हे राजकारणी मंडळी स्वतःच्या सोयीसाठी जातीत भिंती उभा करून माझी जात श्रेष्ठ का तुझी जात श्रेष्ठ, माझी जात मोठी का तुझी जात मोठी हे दाखवण्याची धडपड चालू आहे. पण ही निवडणूक जातीच्या स्पर्धेची नाही आहे, ही निवडणूक इथल्या विकासाची आहे, ही निवडणूक इथल्या धोरणात्मक निर्णयाची आहे, या राज्याचे धोरण ठरवणारी निवडणूक आहे. ही निवडणूक जाती अंताची आहे. ही निवडणूक जातीत भांडण लावणाऱ्यांना चपराक देण्याची संधी या जतकरांना मिळाली. जे जतकरांच्या मातीत महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य झाल्यापासून कधीही झालं नाही ते आता होऊ घातलेलं आहे. कारण हे जत तालुक्याचे पहिले आमदार हे बॅरिस्टर टी.के. शेंडगे होते. जत तालुक्याचं हे झालं राखीव मतदारसंघ झाला आणि राखीव मतदारसंघ झाल्यानंतर सुद्धा पहिले आमदार दुसरे आमदार आहेत ते प्रकाश शेंडगे झाले. म्हणजे या तालुक्यात जातीवाद असता तर प्रकाश शेंडगे आमदार झाले नसते, टी.के. शेंडगे आमदार झाले नसते. त्यानंतर सोनी वकील सारखे झाले. त्यानंतर बरेच वेगवेगळ्या जाती धर्माचे मंडळी या तालुक्यात प्रतिनिधित्व केलं. जगताप साहेबांसारखा मराठा समाजाचा आमदार झाला, सावंतांसारखा मराठा, म्हणजे हे जाती खाडेंसारखा चर्मकार बांधव आमदार झाला. इथं जातीभेद नाही, हे राजकीय सोयीसाठी ही मंडळी जातीभेद करत आहेत आणि लोकांनी हे जातीभेदाला बळी न पडता आपलं या तालुक्याच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात आपण येण्यासाठी काय आपल्याला ह्या दिशाभूलीला मोठमोठ्या गप्पा मारून दिशाभूल करत त्याला बळी न पडता आपण शाश्वत विकासासाठी योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे. धन्यवाद ढोणे साहेब. अगदी एका मिनिटात तुम्ही तालुक्यातील मतदारांना काय सांगू इच्छित आहे? जत तालुक्यातील मतदारांना काँग्रेसचा कारभार बघितलाय, भाजपचा कारभार बघितलाय, हे सगळं दिशाभूल आहे, बोलबोल आहे, कोट्याची उड्डाणे चालू आहेत. पण प्रत्यक्षात शाश्वत विकासावर कोणीही नाही. आज कोट्यानकोटी आणलेले बाता म्हणल्या प्रत्यक्षात कामं किती चालू आहेत आणि चालू असलेली कामं किती दर्जेदार होतात. कारण टक्केवारी दिल्यानंतर ठेकेदार व्यवस्थित कामच करत नाहीये. अशा पद्धतीने तालुक्याला टक्केवारीने ग्रासलेला आहे. त्यामुळे या कोट्यानकोटीच्या गप्पाला न बळी पडता आपण आपल्या तालुक्याच्या आत्मसन्मानाची ही लढाई
तालुक्याच्या स्वाभिमानाची लढाई आणि तालुक्याच्या शाश्वत विकासाची लढाई, तालुक्याच्या भविष्य काळाची लढाई नाही. अन्यथा भीक नको कुत्रावर अशी या जत तालुक्याची अवस्था होईल आणि जतकरांना त्याचा पश्चाताप होईल. जतकरांनी जर एखादी चूक केली, काँग्रेस भाजपपेक्षा बहुजन समाज पक्षाला मतदान करून न्याय द्यावं, अन्यथा भविष्य काळात जतकरांना पश्चातापाशिवाय दुसरं काही हाती मिळणार नाही. ओके, धन्यवाद ढोणे साहेब. आपण आमच्या महाचर्चेमध्ये सामील झाला आणि संपूर्ण गेले 8 दिवस तुमचा प्रचार कशा पद्धतीने सुरू होता, कुठले कुठले मुद्दे मतदारांच्या समोर तुम्ही नेले आणि एकंदरीत प्रचाराचा स्तर कशा पद्धतीने आहे आणि इथून पुढे तुम्ही गेले 5-6 दिवस राहिलेले काय करणार आहेत याची संपूर्ण माहिती आमच्या प्रेक्षकांना दिल्याबद्दल मी महाचर्चेच्या वतीनं तुमच्या या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. अर्धा तास